सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात माहिती सादर केली आहे। निवडणूक आयोगाकडनं ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे। या माहितीनुसार सर्वाधिक इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांची नावं समोर आली आहेत। यामध्ये फ्युचर गेमिंग कंपनीने सर्वाधिक इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केल्याचं दिसत आहे। या कंपनीचे मालक दक्षिण भारतातील लॉटरी किंग सॅन्टियागो मार्टिन हे आहेत। आता सॅन्टियागो मार्टिन हे आहेत तरी कोण याच्याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। सॅन्टियागो मार्टिन यांनी म्यानमारच्या यांगूनमध्ये मजूर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। 1988 मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी तामिळनाडूमध्ये लॉटरी व्यवसाय सुरू केला। ईशान्येकडे जाण्यापूर्वी त्यांनी कर्नाटक आणि केरळमध्ये व्यवसायाचा विस्तार केला। ईशान्येत देखील त्यांनी लॉटरी व्यवसाय सुरू केला। नंतर त्यांनी भूतान आणि नेपाळमध्येही व्यवसायाच्या शाखा सुरू केल्या। लॉटरीच्या व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्यांनी बांधकाम, रिअल इस्टेट, कापड यांसह इतर व्यवसायांमध्येही यश मिळवलं। ते ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत। फ्युचर गेमिंग सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांच्या संस्थेचं नाव आहे। ही संस्था ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो, स्पोर्ट्स बेटिंगच्या क्षेत्रात काम करते। फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने 2019 ते 24 दरम्यान 1000 पेक्षा अधिक कोटींची देणगी दिली। ईडीने 2019 पासून PMLA कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी स्तर कंपनीची चौकशी देखील केली। ईडीने या कंपनीवर मे 2023 मध्ये कोइंबतूर आणि चेन्नई या ठिकाणी छापे देखील टाकले। आता इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय ते पाहूयात। भारत सरकारने 2019 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड योजना जाहीर केली। त्यानंतर ही योजना सरकारने 29 जानेवारी 2018 रोजी कायदेशीररित्या लागू केली। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास इलेक्टोरल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे। इलेक्टोरल बॉन्ड हे प्रॉमिसरी नोट सारखे असतात, जे कोणत्याही भारतीय व्यक्तीला किंवा संस्थेला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मधून खरेदी करता येतात। याद्वारे लोक किंवा संस्था त्यांना हव्या त्या राजकीय पक्षांना देणगी किंवा निधी देऊ शकतात। ही योजना केंद्र सरकारने राजकीय पक्षांच्या निधीतील पारदर्शकता वाढेल यासाठी सुरू केल्याचं सांगितलं होतं। ज्याचे KYC तपशील उपलब्ध आहेत असे बँक खाते असलेल्या कोणत्याही देणगीदाराकडून निवडणूक रोखे खरेदी केले जाऊ शकतात। इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये पैसे देणाऱ्याचे नाव नसते। या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट शाखांमधून 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी अशा कोणत्याही मूल्याचे निवडणूक रोखे खरेदी करता येतात।